अक्का देवीचं चांगवल कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने येऊ ज्योतिबा पाहून कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने येऊ ज्योतिबा पाहून कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने येऊ ज्योतिबा पाहून कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने ज्योतिबा पाहून कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने येऊ माया का पाहून कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने माया का पाहून अव कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने येऊ माया का पाहून कारभारी जोडीने जाऊया जोडीने जाऊया जोडीने माया का पाहून देवा चरण वंदून वय जातो माझ्या बघा वाट लावे देवा जरण वंदून जातो माझ्या वाट लावे देवा चरण वंदून वय जातो माझ्या बघा वाट लावे देवा जरण वंदून जातो माझ्या वाट लावे कुदळी नंदन बनाला वय जळकटीच्या बघा वनाला वय कुदळे नंदन बनालाव जळकटीच्या बघा वनाला वय करंड्या माझ्या बघा माई नवय करंड्या माझ्या बघा लाडी नवय करण्या माझ्या गळा बाई नव करण्या माझ्या गळा लाडी नव प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला कुदळी नंदन बनाला आणि त्या जळकटीच्या वनाला करंड्या मायवानं मांड कासुटा घातला त्या वेळेला आणि मिट्टी मारली झाडाला त्या टायमाला भंडाऱ्याच्या जोरानं गुरुच्या बळानं त्या टायमाला काही केलं तिनं त्या ठिकाण्याला असणारी विघ्न दूर करत त्या वेळेला माया का गेली झाडाच्या शेंड्याला भाळाच्या पाळण्याच्या रेशमाच्या दोऱ्या तिनं सोडायला सोडल्यानंतर त्या टायमाला सोन्याचा पाळणा तिनं सोडून हातात घेतला त्या कुदळी नंदन बनाला घेतल्यानंतर त्या ठिकाण्याला ताकीद देत होती सहाजणी भनीला भाळाचा पाळणा अंतराळी झाला तुम्ही त्या वेळेला अशी तरी लाली होती ताकीद द्यायला मायाकानं पाळणा सोडायला सहाजणी भनीनी पाळणा अंतराळी झाला त्या टायमाला गेल्यानंतर पुढल्या बाजूला सहाजणी भनींचा तंटा लागला झाडाच्या बुडक्याला ती म्हणत्या माझा बाळ दुसरी म्हणत्या माझा बाळ असा तरी तंटा लागायला कारण माया का खाली उतरायला आणि उतरल्यानंतर त्या टायमाला सहाजणी भनींची माया का लहान असून तू सुद्धा सहाजणी भनींची तिने समजूत घालायला घेऊन गेली हाळवड्याला गेल्यानंतर त्या टायमाला दाट झाडाच्या सावलीला 7 जणी भनी मिळायला कारंड्या मायवानं काय केलं त्या वेळेला काय केलं त्याच्या पुढल्या बाजूला पाळण्याच्या भोवतन त्या टायमाला तिनं काय केलं त्या ठिकाण्याला ताडामाडाच्या झाडाचं तिनं पडदं तयार केलं त्या वेळेला केल्यानंतर त्या टायमाला पाळण्याच्या भोवतन बांधायला बोलत होती आपल्या सर्व साऱ्या भनीला काहीतरी लागली होती बोलायला बाळाच्या भोवतीनं पाळण्याच्या भोवतीनं 5 प्रदर्शना काढायच्या चिळ फोडायची जिचे पडदा तुटून चिळ बाळाच्या मुखात जाईल तिचा हा बाळ समजायचा त्या वेळेला असं मायाकाने केलं त्या टायमाला सांगितल्या नियमाप्रमाणे त्या टायमाला 7 जणी बहिणीने काय केलं त्या ठिकाण्याला पहिली पाळी कुणाला पहिली पाळी कुणाला पहिली पाळी कुणाला पहिली पाळी कुणाला पहिली पाळी कोणाला पहिली पाळी कोणाला पहिली पाळी कोणाला पहिली पाळी कोणाला डोंगरच्या यल्लूला डोंगरच्या यल्लूला वडील या भनीला वडील या भनीला डोंगराच्या वेलूला डोंगराच्या वेलूला वडील या बहिणीला वडील या बहिणीला पाळण्याच्या भवतन तिनं पावण्याच्या भवतन
हा. पाच फेऱ्या काढायला चिळ लागली फोडायला पाळण्याच्या भोवताले पाळण्याच्या भोवताले पाच फेऱ्या काढायला चिळ लागली फोडायला. प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला पाळण्याच्या भोवतानं या डोंगरच्या येलवानं पाच फेऱ्या काढायला चिळ फोडायची सुरुवात करायला पडदा नव्हता तुटायला चिळ नव्हती फुटायला प्रकार कोणता घडायला वडील भनी प्रमाण जसं एकमेकाच्या मानाप्रमाणे त्या वेळेला दुसरी पाळी कुणाची आली त्या ठिकाण्याला सहा जणी भनीनी पाळण्या भोवतीनं फेऱ्या काढायला हाय काढल्यानंतर त्या टायमाला चिळ नव्हती फुटायला पडदा नव्हता तुटायला सर शेवटाला पाळी आली होती कुणाला मायवाला आली त्या टायमाला कारण या मायवाला आणि या लहान भनीला आल्यानंतर त्या ठिकाण्याला कारण या मायवानं मनाचा विचार करायला पाळण्याच्या भोवतानं पाच फेऱ्या काढायला चिळ फोडायची सुरुवात तिने केली त्या वेळेला केल्यानंतर त्या टायमाला तत्वाच्या जोरावर गुरुच्या बळावर त्या टायमाला चिळ फुटली त्या ठिकाण्याला कारण्या मायकाची चिळ फुटायला पडध लागलं होतं तुटायला चिळ फुटून त्या वेळेला निघून कुठे गेली त्या टायमाला पडद तुटून 18वी धार मायकाची त्या टायमाला निघून कुठे गेली त्या टायमाला बाळायाच्या मुखात तान्यायाच्या मुखात बाळायाच्या मुखात हा. बाळायाच्या मुखात तान्यायाच्या मुखात बाळायाच्या मुखात बाळायाच्या मुखात तान्यायाच्या मुखात बाळायाच्या मुखात हा. बाळायाच्या मुखात तान्यायाच्या मुखात बाळायाच्या मुखात सहा जण बनिनी बाळ बघा उचलला बाळ बघा उचलला बाळ बघा उचलला मायेवाच्या वाट्यात सायदान बनिने सायदान बनिने बाळबगा उचलला मायावाच्या वट्यात मायावाच्या वट्यात वट्यामध्ये घातला 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 वट्यामध्ये घातला. तर शेवटाला पाळी आली करण्या मायकाला मायवानं गुरुचं नाव घेतलं त्या टायमाला घेतल्यानंतर त्या ठिकाण्याला पाळण्याच्या भोवतानं फेऱ्या काढायला चिळ लागली फोडायला सत्वाच्या जीवावर गुरुच्या बळावर तिला त्या ठिकाणाला काय झालं त्या पूर्वीच्या काळाला पडदा लागलाय तुटायला चिळ बाळाची मायाकाची चिळ त्या बाळाच्या मुखात गेली त्या वेळेला गेल्यानंतर त्या टायमाला सहा जणी बहिणीनी बाळ उचलला मायकाच्या वट्यात गाठला त्या टायमाला गाठल्यानंतर पुढल्या बाजूला कुदळी नंदन बनाला त्या झळकटीच्या वनाला सात जणी बहिणीनी मनाचा विचार करायला हाय कसा तरी विचार केला त्या ठिकाण्याला आपण पतिवर्ता नारी आलो होतो मांजराच्या शोधाला जगलोक नाव ठेवतील आपल्याला हाय असा तरी लागली होती तर विचार करायला आम्ही सात जणी भनी म्हणली त्या वेळेला आठवा बंधू जाणायचा ह्याला असा विचार करून या सात जणी भनीनी काय केलं त्या कुदळी नंदन बनाला काय केलं त्या टायमाला लहान तान्या बाळाला 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 पाळण्यामध्ये घालून पाळण्यामध्ये घालायला पाळण्यामध्ये घालायला पाळण्यामध्ये घालायला नाव लागल्या ठेवायला नाव लागल्या ठेवायला नाव लागल्या ठेवायला नाव लागल्या ठेवायला पहिल्या दिवशी जन्मला बाळ पहिल्या दिवशी जन्मला बाळ कळस सोन्याचा देतो या ढाळ कळस सोन्याचा देतो या डाळ पडला प्रकाश तिनी होताळ पडला प्रकाश तिन्ही होताळ जन्मला बाळ दैत्याचा काळ जुबाळा जुरे जू जन्मला बाळ दैत्याचा काळ जुबाळा जुरे जू
दुसऱ्या दिवशी पडली भिंद दुसऱ्या दिवशी पडली भिंत तिथं आल्यात मावळे नारंद तिथं आल्यात मावळे नारंद श्रोवंती मातेचा घेतला छंद सर्वंती मातेचा घेतला छंद खरी खांबा संग बाळाचं युद्ध जुबाळा जुरे जू खरी कांबा संग बाळाचा युद्ध जुबाळा जुरे जू तिसऱ्या दिवशी केली या सुई तिसऱ्या दिवशी केली या सुई नारंद दासूद आल्यात भुई नारंदा साधूद आल्यात भुई बाळाचा पाळणा वनात नेई बाळाचा पाळणा वनात नेई वटक्या पिपळाला बांधून जाई जुबाळा जुरे जू वटक्या पिपळाला बांधून जाई जुबाळा जुरे जू चवथ्या दिवशी रडती माता चवथ्या दिवशी रडती माता कुठ हुडकू मी बाळाला आता कुठं उडकू मी बाळाला आता पण त्याला सर्प राखण्या होता जुबाळा जुरे जू पण त्याला सर्प राखण्या होता जो बाळा जुरे जू पाचव्या दिवशी पाचवी केली पाचव्या दिवशी पाचवी केली शिव पार्वती मानवीत आली शिव पार्वती मानवीत आली बाळाची सुई त्यांनी सारीच केली बाळाच्या सुईत्यानी सारीच केली विमानी बसून कैलाशी गेली जुबाळा जुरे जू विमानी बसून कैलासी गेली जुबाळा जुरे जू सहाव्या दिवशी सायास केली सहाव्या दिवशी सह्यास केली बहीण मायेवा वनात गेली बहीण मायेवा वनात गेली ज्याचा वगमान त्यालाच दिली ज्याचा वगमान त्यालाच दिली बंधूचा पाळणा सोडून आली जुबाळा जुरे जू बंधूचा पाळणा सोडून आली जुबाळा जुरे जू सातव्या दिवशी गेल्यात घरी सातव्या दिवशी गेल्यात घरी सोन्याच्या पाळण्याला रेशमी दोरी सोन्याच्या पाळण्याला रेशमी दोरी गीत गाऊनी हलवा मंदिरी जुबाळा जुरे जू गीत गाऊनी हलवा मंदिरी जुबाळा जुरे जू आठव्या दिवशी आठवीचा राडा आठव्या दिवशी आठवीचा राडा रान सटवायानी टाकीला वेडा रान सटवायानी टाकीला वेडा अक्का मायेवाचा जीव थोडा थोडा अक्का मायेवाचा जीव थोडा थोडा तान्या मेंढ्यांची गोदन सोडा जुबाळा जुरे जू तान्या मेंढ्यांची गोदन सोडा जुबाळा जुरे जू नवव्या दिवशी नवस पूजल्या नवव्या दिवशी नवस पूजल्या नगरीच्या नारी जमुनी आल्या नगरीच्या नारी जमून आल्या लिंबू नारळ ओटी भरत्या लिंबू नारळ वंटी भरत्या मिट्ट मोरीनं दिष्ट काढत्या जुबाळा जुरे जू मिठ मोरीनं दृष्ट काढत्या जुबाळा जुरे जू दहाव्या दिवशी पूजली नानी दहाव्या दिवशी पूजली नानी सोन्याच्या आरत्या लावून त्यांनी सोन्याच्या आरत्या लावून त्यांनी पाणी घालत्या 12 होजनी जुबाळा जुरे जू पाणी घालत्या 12व्या जणी जुबाळा जुरे जू 11व्या दिवशी 11वा छंद 11व्या दिवशी 11वा छंद उद फुलांचा सुटला सुगंध उद फुलांचा सुटला सुगंध बहीण मायेवाला झाला आनंद जुबाळा जुरे जू बहीण मायेवाला झाला आनंद जुबाळा जुरे जू 12व्या दिवशी बारस घालती 12व्या दिवशी बारस घालती मोती पवळ्याच्या घुगऱ्या वाटती मोती पोळ्याच्या घुगऱ्या वाटती हळदी कुंकवाचं ललाट लेती हळदी कुंकवाचं ललाट लेती बिरदेव म्हणून नाव ठेवती जुबाळा जुरे जू बिरदेव म्हणून नाव ठेवती जुबाळा जुरे जू 13व्या दिवशी 13वा खेळ 13व्या दिवशी 13वा खेळ सोन्याच्या चंडवाला मोत्याचा चाळ सोन्याच्या चढवाला मोत्याचा चाळ बहीण मायेवा शिकवती खेळ जुबाळा जुरे जू बहीण मायेवा शिकवती खेळ जुबाळा जुरे जू 14व्या दिवशी चढली झाड 14व्या दिवशी चढली झाड आयवणारींच पुढील घड आयरनाळींच पुढील घड बहीण मायेवाला पडल कोड जुबाळा जुरे जू बहीण मायेवाला पडल कोड जुबाळा जुरे
जुरे जू 15व्या दिवशी 15वा खेळ 15व्या दिवशी 15वा खेळ श्रोवंती मातेचं गेल्यात डोळ सर्वंती मातेचं गेल्यात डोळ पण त्यात बसून बोलतो बाळ पण त्यात बसून बोलतो बाळ मला मेंढ्या सोडायला झाला या वेळ जुबाळा जुरे जू मला मेंढ्या सोडायला झाला या वेळ जुबाळा जुरे जू 16व्या दिवशी सजविला घोडा 16व्या दिवशी सजविला घोडा केळी गावाला टाकीला वेडा केळी गावाला टाकीला वेडा कामावतीला भरीला चुडा कामावतीला भरीला चुडा बहीण मायेवा वाटती पेडा जुबाळा जुरे जू बहीण मायेवा वाटती पेडा जुबाळा जुरे जू 17व्या दिवशी घातला जिन 17व्या दिवशी घातला जिन बाण धनुष्य हाती धरून बाण धनुष्य हाती धरून अक्का मायेवाला संग घेऊन अक्का मायेवाला संग घेऊन आला दैत्याचा वध करून जुबाळा जुरे जू आला दैत्याचा वध करून जुबाळा जुरे जू 18व्या दिवशी विचार मनात 18व्या दिवशी विचार मनात वनदेवीला मारली लात वनदेवीला मारली लात बहिणी ठेवल्या चिचणी बनात जुबाळा जुरे जू बहिणी ठेवल्या चिंचणी बनात जुबाळा जुरे जू 19व्या दिवशी गेल्यात घरी 19व्या दिवशी गेल्यात घरी तळ टाकीला अरेवाडी राणी तळ टाकीला आरवाडी राणी त्याच्या शेवेला नागझरी पाणी जुबाळा जुरे जू त्याच्या शेवेला नागरी पाणी जुबाळा जुरे जू सुंबरान मांडल सुंबरान मांडल देवा चरण वंदून जातो माझ्या वाटला सुंबरानू मांडल सुंबयारानू मांडल देवा चरण वंदून जातो माझ्या वाटेला सोडल्याल्या जाग्याला कुदळी नंदन बनाला जळकटीच्या वनाला सोडल्याल्या बनाला कुदळी नंदन बनाला जळकटीच्या वनाला जळकटीच्या वनाला 7 जण बनिनी तान्या बिरू देवाचं 7 जण बनिनी 7 जण बनिनी तान्या बिरू देवाचं बारस बगा घालून 7 जण बनीन 7 जण बनीन बरस बगा घालून 7 जण बनीन 7 जण बनीन अशा प्रकारे प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला कुदळी नंदन बनाला जळकटीच्या वनाला या 7 जणी बहिणी बाळाचं नाव ठेवायला ठेवल्यानंतर त्या टायमाला चिंता पडली पाळण्यातल्या बाळाला आणि एक तान्या बिरू देवाला पडल्यानंतर त्या ठिकाण्याला देवानं मनाचा विचार करायला हा कसा तरी विचार केला त्या टायमाला बहिणीने आपलं बारस घातलं या कुदळी नंदन बनाला बहिणींनी आयार मायार पाहिजे हे करायला हा असा तरी विचार लागला होता करायला आणि हा ताना बिरापा पाळण्यातून उठायला भैरी सशाचं रूप धारण करायला आणि देव निघून कुठे गेला त्या वेळेला निघून कुठे गेला त्या पूर्वीच्या काळाला बाजार या पेटला बाजार या पेटला बाजार या पेटला बाजार या पेटला 7 जण बनीला 7 जण बनीला 7 जण बनीला 7 जण बनीला खेळ्या माझ्या देवान तान्या बिरू देवान खेळ्या माझ्या देवान तान्या बिरू देवान 7 चोळी लुगडी 7 चोळी लुगडी 7 चोळी लुगडी 7 चोळी लुगडी संगतीला घेऊन देवाला निघून संगतीला घेऊन देवाला निघून मनीषने आपल्या आयार मायार पाहिजे करायला म्हणून देव बिराप्पा पाळण्यातला बाळ गेला बाजार पेटला आणि देवाने काय केलं त्या टायमाला मनीषने 7 चुळी 7 लुगडी घेऊन आला त्या टाइमाला आल्यानंतर त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला आनंदाच्या भरात त्या कुदळी नंदन बनाला जळकटीच्या वनाला या 7 जणी बहिणींनी पाळण्यातल्या बाळानं देवा बिराप्पानं आणलेलं माहेर त्या वेळेला आयार मायार केलं त्या ठिकाण्याला आनंदात करायला 7 जणी बहिणींनी जाती जमाती वाटून घ्यायला कारंड्या मायवानं डोंगरच्या येल्लवानं तहाना बिरदेव काकाला वाट लागल्या चालायला चालत असताना त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला बंधू बाळ काकाला दोघी जणी बहिणी वाट चाल करीत त्या टायमाला निघून चालल्या त्या ठिकाण्याला चालल्या बघा निघून 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 जाता भार जाताना
जाता भार जाताना जाता बार जाताना जाता बार जाताना तर या दोघी जणी भनिनी मनाचा विचार करायला भाळ लावला काकला दोघी जणी भनी वाट लागली हात चालायला हात असा तरी चालत असताना त्या ठिकाण्याला सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरान मांडल सुंबरान कोणाला वन या काशी लिंगाला तान्या भिरू देवाला सुंबरानु मांडल सुंबरान कोणाला काशी लिंगाला तान्या भिरू देवाला मरगाई देवीला शिदव बाळू मामाला शरण त्यांची वंदून जातो माझ्या मार्गाला मरगाई देवीला शिदया बाळू मामाला बाळू मामाला शिदया बाळू मामाला माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला देव जातो या जळाला मैमालई वशियाला शिये माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला देव जातो या जळाला मैमालई वशियाला शिये माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला देव जातो या जळाला मैमालई वशियाला शिये माझ्या गावाला 3 वर्ष नेमाला जातो या जळाला मैमालई वशियाला या श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या वारा झुळझुळ वाहतो या मी गाणं प्रीतीचं गातो या श्रावण महिन्यात पाऊस रिमझिम पडतो या झुळझुळ वाहतो या गाणं प्रीतीचं गातो या बघा ढोलाच्या तालावर आमचा आवाज चढतो या आवाज चढतो या घुमक्या तालात डुलतो या या ढोलाच्या तालावर आमचा आवाज चढतो या आवाज चढतो या घुमक्या तालात डुलतो या चरण त्यांची वंदून जातो माझ्या वाटला चरण त्यांची वंदून जातो माझ्या वाटेला सोडल्याल्या जाग्याला बंधू बाळ काकला सोडल्या त्या जाग्याला बंधू बाळ काकला की जण भनीव वाट लागल्या चालायला सातजण भनीव वाट लागल्या चालायला 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 प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला जाती जमाती वाटून घ्यायला 5 जणी भनी गेल्या आपापल्या मार्गाने त्या पूर्वीच्या काळाला आणि दोघी जण बहिणीने काय केलं त्या ठिकाण्याला डोंगरची एल्लवा कारंडी मायवा बंधुबाळ लावलाय काकला वाट लागल्या चालायला तीर्थयात्रा करीत करीत त्या टायमाला निघून कुठं आल्या त्या पूर्वीच्या काळाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला दोघी जणी भनी आल्या भाग्य देशाला
जाता बाहेर जाताना दोघी जणी भनिष्णी वर्तमान कळाला की या भाग्य देशामध्ये बागीचा बकनाथ हा ब्राह्मणाचा देव आहे. त्यावेळेला जागृत देवस्थान आहे त्या ठिकाण्याला जाता जाता तीर्थ होईल त्याचं आपल्याला दर्शन घडेल त्या टाइमाला. असा विचार करून या दोघी जण बहिणी त्या ठिकाण्याला गेल्या बघाव निघून बघा गेल्या निघून गेल्या बघा या निघून देवा गेल्या निघून गेल्या बघा निघून बेगा गेल्या निघून गेल्या बघा निघून बेगा गेल्या निघून गेल्या बघा या निघून देवा गेल्या निघून गेल्या बघा या निघून देवा गेल्यात निघून गेल्या बघा निघून बेगा गेल्या निघून गेल्या बघा निघून बेगा गेल्या निघून बकनाथ या देवाच्या बघा बकनाथ देवाच्या मंदिरात या जाऊन बघा मंदिर जाऊन बघनाथ या देवाच्या बघा बघनाथ मंदिरात या जाऊन बघा मंदिरात गेलेल्याच या वेळेला बघा गेलेल्या वेळेला गेलेल्याच या टायमाला बघा गेलेल्या टायमाला गेलेल्याच या वेळेला बघा गेलेल्या टायमाला गेलेल्याच या वेळेला बघा गेलेल्या टायमाला आया बहिणीची आबरू राखली वाळवा तालुक्याला धनगरांचं हे नाव राखलंय सांगली जिल्ह्याला आया बहिणीची आबरू राखली धनगरांच्या गेला धनगरांचे नाव राखले सांगली जिल्ह्याला आया बहिणीची आबरू राखली वाळवा तालुक्याला धनगरांचं हे नाव राखलंय सांगली जिल्ह्याला आया बहिणीची आबरू राखली वळवा तालुक्याला धनगरांचे नाव राखले सांगली जिल्ह्याला धनगरांचं नाव राखलंय सांगली जिल्ह्याला जन्मठेपेची शिक्षा झाली बापू बिरूला जन्मठेपेचे नाव राखले सांगली जिल्ह्याला जन्मठेपेची शिक्षा झाली बापू बिरूला प्रकार कोणता घडायला हा कोणता तरी प्रकार घडायला दोघी जणी भनी सरदार गेल्या त्या बकनाथ देवाच्या मंदिरामध्ये त्यावेळेला गेल्यानंतर त्या टायमाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला पतिव्रता नारी बंधुबाळ काकला पाहून त्या टाइमाला काही झालं त्या ठिकाण्याला बागीच्या बकनाथाची दुष्ट बुद्धी झाली त्यावेळेला झाल्यानंतर त्या टायमाला 7 दरवाजे होतं त्याच्या मंदिराला 7 दरवाजे झाकलं त्या ठिकाण्याला भनी लागल्यात आज जायला दरवाजानं दरवाजा हा बागीचा बकनाथ लागलाय झाकायला असं 7 दरवाजे त्यानं झाकून पॅक केलं त्या ठिकाण्याला दुष्ट बुद्धी झाली त्या पूर्वीच्या काळाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला तेवढ्यात चिंता पडली होती देव काकतल्या बाळाला तान्या बिरापाला खरोखर या बागीच्या बकनाथाची दुष्ट बुद्धी झाली आपल्या बनिष्णी पाहून त्या ठिकाणाला म्हणून देवाने काय केलं त्या टायमाला काय करायला काय केलं त्या पूर्वीच्या काळाला तिरकामटे तयार केले देवा बिरापानं त्या टायमाला केल्यानंतर त्या ठिकाणाला तिरकामटानं त्या बागीच्या बकनाथाच्या मंदिराच्या शिखराला देवानं काय केलं त्या टायमाला भोग पाडला त्या पूर्वीच्या काळाला आणि देव बाहेर पडला त्या ठिकाणाला गेल्यानंतर त्या पूर्वीच्या काळाला भनिष्णी घेऊन देव बाहेर पडला त्या टायमाला निघून कुठं आला त्या पूर्वीच्या काळाला निघून आला दरवाजाच्या बाहेरल्या बाजूला आणि दोघी जणी भनी ताना बिरापाक लावून काकला शाप देत्या त्या बागीच्या बकनाथाला कसा लागली होती शाप द्यायला बाबा रे पतिव्रता नारी बंधू बाळ काकला घेऊन आलो तुझ्या मंदिराला दुष्ट बुद्धी केलीस त्या वेळेला अशा तरी लागल्या होत्या बोलायला शाप बघा ऐकावा ह्यो शाप बघा ऐकावा शाप बघा ऐकावा शाप बघा ऐकावा पाषाणाचा धोंडाव पाषाणाचा धोंडाव पाषाणाचा धोंडाव पाषाणाचा धोंडाव पाषाणाचा धोंडाव चिचणी सूर नगराला पाषाणाचा धोंडाव चिचणी सूर नगराला 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 शाप देत्यात बागीच्या बकनाथाला बाबा रे म्हणल्या शाप आहे की या ठिकाणी आता कसा लागली होती शाप द्यायला तुझ्या रावळा देवळाचं काळे कोळस होईल त्या टायमाला रान दोतार उगावतील त्या ठिकाण्याला तुझ्या पाषाणाचा धोंडा चिचणी सूर नगराला येऊन बसल आमच्या नानीला बरं का त्या असं वेळेला तरी लागल्या होत्या म्हणायला तुझ्या पाषाणाचा धोंडा त्या टायमाला चिचणी सूर नगराला बसल आमच्या नानीला तुझ्या मंदिराचा धोंडा बरं का आमच्या पायरीला येऊन बसल चिचणी सूर नगराला अशा तरी लागल्या होत्या शाप द्यायला शाप दिला बागीच्या बकनाथाला बंधू बाळ लावला काकला आणि या दोघी जण बनी निघून कुठं चालल्या त्या टायमाला वाट चाल करीत वाट चाल करीत वाट चाल करीत हा दोघी जण बनीव दोघी जण बनी
बंधू बाळ काकला वाट चाल करीत वाट चाल करीत दोघी जण बनीव बंधू बाळ काकला बंधू बाळ काकला बंधू बाळ काकला दुघी जण बनीव दुघी जण बनीव वाट चाल करीत वाट चाल करीत वाट चाल करीत चालल्या बघा निघून दोघी जण बनीव दोघी जण बनीव वाट चाल करीत चालल्या बघा निघून चालल्या बघा निघून चालल्या बघा निघून जाता बार जाताना गा जाता बार जाताना जाता बार जाताना जाता बार जाताना जाता बार जाताना गा जाता बार जाताना जाता बार जाताना जाता बार जाताना प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला त्या दोघी जणी बहिणीने मनाचा विचार करायला शाप दिला बागीच्या बकनाताला बंधू बाळ लावला काकला आणि दोघी जण बहिणी त्या टायमाला वाटचाल करीत त्या जाग्याला निघून कुठं आल्या त्या पूर्वीच्या काळाला निघून चालल्या पुढल्या बाजूला तीर्थयात्रा लागल्यात करायला एवढ्या वेळेत त्या टायमाला त्या दोघी जणी बहिणीसनी त्या टायमाला काय झालं त्या पूर्वीच्या काळाला बिर्डी गाव आडवं लागलं त्यावेळेला बिर्डी गावा अडवं लागल्यानंतर त्या टायमाला बंधू बाळ होता काकला या दोघी जणी बहिणी त्या टायमाला काय लागल्या होत्या बोलायला निघून कुठे गेल्या त्यावेळेला कुठं तरी ते गेल्या निघून त्या टायमाला बिर्डी बघाता गावाला वत बिर्डी बघाता गावाला वत बिर्डी बघाता गावाला वर बिर्डी बघाता गावाला वर बिर्डी बघाता गावाला वय बिर्डी बघाता गावाला वय बिर्डी बघाता गावाला वर बिर्डी बघाता गावाला वर गेल्याल्याच बघा वेळ लावय गेल्याल्याच बघा टायमाला वय गेल्याल्याचा बघा वेळ लावय गेल्याल्याचा बघा टायमाला वर बिर्डी गावाच्या धनगर निवय बिर्डी गावाच्या धनगर निवय बिर्डी गावाच्या धनगरणीवर बिर्डी गावाच्या धनगरणीवर बिर्डी गावाच्या धनगर निवय बिर्डी गावाच्या धनगर निवय बिर्डी गावाच्या धनगरणीवर बिर्डी गावाच्या धनगरणीवर लोक राहू त्या कातात वय लोक राहू त्या कातात वय लोकार होत्या गातात लोकार होत्या गातात या दोघी जण बघा बहिणी वय दोघी जणी बघा बहिणी वय दोघे जण बघा बहिणीवर दोघे जण बघा बहिणीवर प्रकार कोणता घडायला आहे कोणता तरी प्रकार घडायला दोघी जणी बहिणीनी बंधू बाळ लावला काकला वाटचाल करीत त्या वेळेला निघून कुठं आल्या त्या टायमाला एक माकवा दोघी जणी बहिणी त्या टायमाला निघून आल्या बिर्डी गावाला त्यावेळी बिर्डी गावच्या धनगरनी आपल्या पंचांग सोप्यामध्ये म्हणजे समोरल्या सोप्यामध्ये लोकर कातत बसल्या होत्या त्यावेळेला आणि कातत असताना त्या टायमाला चैत्र माशी उन्हाळा ऊन दारून लागत होत त्या टायमाला अशा वेळेत काय झालं त्या टायमाला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला एक माकवा दोघी जणी बहिणी त्या टायमाला निघून कुठे गेल्या त्या ठिकाणाला बोलत्यात त्या बिर्डीच्या धनगरणीला भयानू म्हणल्या आमचा बंधू बाळ आहे संगतीला चैत्र माशी उन्हाळा उन्हाच्या कारानं त्यावेळेला अशा लागल्या होत्या बोलायला बंधू बाळ व्याकुळ झाला थोडी थोडी लोकर द्या आम्हाला बाळाला जावळे घोंगडे काढायला असं तरी म्हणत असताना त्या टायमाला ढोल वाजू दे गीत आम्हाला गाऊ दे वाजू दे गीता मला गाऊ दे वाजू दे गीत आम्हाला गाऊ दे वाजू दे गीता मला गाऊ दे अहो भंडाऱ्याच्या नादी बिरदेव आमचा खेळू दे 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 ढोल वाजू दे गीत आम्हाला गाऊ दे वाजू दे गीता मला गाऊ दे भंडाऱ्याच्या नादी बाळू मामा खेळू दे भंडाऱ्याच्या नादी बाळू मामा खेळू दे कुट डिंबाड दादा मार थाप डोलाला
मारताप ढोलाला करता गा देवाला मारताप ढोलाला कर्जा गा देवाला मारताप ढोलाला करता गा देवाला तुटमाळी दादा बैल झूप राटाला उठमाळी दादा बैल राटाला आता पाणी जाऊ दे पाटाला खारकीच्या देटाला पाणी राहू दे पाटाला खारकीच्या देटाला घुमू दे रामा पवा वाजू दे घुमू दे रामा बाबा वाजू दे भंडाऱ्याच्या नादी बिरदेव आमचा खेळू दे भंडाऱ्याच्या नादी बिरदेवांचा खेळू दे त्यावेळी प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला दोघी जणी भनी त्या टायमाला काय लायला होत्या बोलायला मागणी करतात या भिरडीच्या धनगरणीला त्यावेळी भिरडीच्या धनगर निशनी त्या ठिकाणाला रागाला जीवाला त्या ठिकाण्याला प्रकार कोणता घडायला काय लायला होत्या बोलायला देवा सावळकाना मावत्याची कळना देवा सावळकाना मावत्याची कळना देवा सावळकाना मावत्याची कळना देवा सावळकाना मावत्याची कळना रागायाच्या भरात लागल्या होत्या बोलायला रागायाच्या भरात लागल्या होत्या बोलायला असं बघा किती व असं बघा किती व असं बघा किती व असं बघा किती व वाट सरू येतील वाट सरू येतील वाट सुर येतील वाट सुर येतील लोकर मागून येतील लोकर मागून येतील लोकर मागून येतील लोकर मागून येतील देव असा ओळखना महादेवाची कळना भिरडीच्या धनगरणी बोलत्यात त्या एकम हकवा दोघी जणी म्हणीला काय लायला होत्या बोलायला असं किती वाटसरू येतील लोकर मागून येतील त्या टायमाला अशा लायला होत्या रागाच्या भरात बोलायला कुठली लोकर द्यायची तुम्हाला असं म्हणल्यानंतर त्या टायमाला रागाला दोघी जणी भनीला रागाच्या भरात बोलत्यात भिरडीच्या धनगरणीला काहीतरी लायला होत्या बोलायला तुमच्या या लोकरीचं काळ कोळस होईल त्या वेळेला याट बनतील चिंचणी नगराला दूध वळला मेतकडीच्या झाडाशनी लागतील त्या वेळेला आता असा शाप दिला त्या टायमाला असा शाप दिला त्या टायमाला बंधू बाळ लावला काकला आणि या दोघी जणी भनी त्या टायमाला वाटचाल करीत त्या ठिकाणाला वाट चाल बघा करीत वाट चाल बघा करीत वाट चाल बघा करीत वाट चाल बघा करीत दोघी जण बघा भनी किव चालल्या बघा आता निघून दोघे जण बघा भजी किंवा चालल्या बघा आता निघून शिववर बघा गेल्यात शिववर बघा गेल्यात शिवावर गा गेल्यात शिवावर गा गेल्यात प्रकार कोणता घडायला हाय कोणता तरी प्रकार घडायला शाप दिला भिरडीच्या धनगरणीला बंधू बाळ लावला काकाला आणि ह्या दोघी जणी भनी त्या वेळेला वाटचाल करीत निघून कुठे गेल्या त्या टायमाला शिववर आल्या त्या जाग्याला एवढ्या वेळेत प्रकार कोणता घडायला बिर्डी गावचं धनगर त्या टायमाला दुधाच्या कावडी खांद्याला येत होत घर वाड्याला एवढ्या वेळेत त्या ठिकाणाला एक माकवा दोघी जणी भनीनी नेत्रानं बघायला बोलत्यात त्या भिरडीच्या धनगराला बाबानो उभा राहा चैत्र माशी उन्हाळा आहे त्या वेळेला भुकेनं बाळ व्याकुळ झालाय त्या टायमाला बंधू बाळ आमचा भुकेनं व्याकुळ झाला थोडं थोडं दूध द्या आम्हाला या ठिकाणी आता हाय. असं तरी लाल्या होत्या बोलायला प्रकार कोणता घडायला कोणता तरी प्रकार घडायला देवासा कोळकना मावदेवाची कळना भिरडीचं धनगर बोलत्यात दोघी जण भनीला हाय. काहीतरी लायला होतं बोलायला आता असं किती वाट सरू येतील दूध मागून नेतील कुठलं दूध द्यायचं तुम्हाला त्यावेळी दोघी जणी भनी शाप देतात भिरडीच्या धनगराला कसा शाप द्यायला आल्या होत्या त्या टायमाला थोड्याच अंतरावर जातीला तुमच्या दुधाच्या घागरीत तुटून पडतील त्या वेळेला असा शाप दिला त्या टायमाला दुधाच्या घागरीत वावटीला लागतील त्या वेळेला असा शाप दिला त्या ठिकाणाला दूध वळ म्हणतील त्याला हाय. असं तरी नाव पडलं त्या ठिकाणाला शाप दिला भिरडीच्या धनगराला बंधू बाळ लावला काकाला आणि दोघी जण बहिणी निघून कुठे गेल्या त्या टायमाला गेल्या बघा निघून गेल्या बघा निघून गेल्या बघा निघून गेल्या बघा निघून दोघी जण बनिव दोघी जण बनिव दोघी जण बनिव दोघी जण बनिव चिंचणी या नगराला चिंचणी या नगराला चिंचणी या नगराला चिंचणी या नगराला हिराबाई वाणीन हिराबाई वाणीन हिराबाई वाणीन हिराबाई वाणीन वाणिनीच्या वाड्याला वाणिनीच्या वाड्याला वाणिनीच्या वाड्याला वाणिनीच्या वाड्याला वाणिनीच्या वाड्याला देव झाला दापन वाणिनीच्या वाड्याला
माझ्या गावाला व बसलेल्या सभाला आई माझ्या बापाला व नमस्कार घालून माई माझ्या बापाला व नमस्कार घालून संजय ववी गायाला व सरदार माझ्या जोडीला संतवाव्या गायाला व सरदार माझ्या जोडीला सर्जराव धुळा पाव हायत माग सुराला सर्जराव धुळा पाव हायत माग सुराला संदीप या ढोलाला व सुरेश आहे घुमक्याला संदीपया ढोलाला व सुरेशया ढोलाला या बी बघा पार्टीला व या बी बघा पार्टीला ह्या बी बघा पार्टीला व ह्या बी बघा पार्टीला मार्ग बघा दर्शन व मार्ग बघा दर्शन मार्ग बघा दर्शन व मार्ग बघा दर्शन कुमार या नावाचा व जाधवाच्या कुळीचा कुमार या नावाचा व जाधवाच्या कुळीचा या माझ्या गावाचा व भक्त ज्योतिर्लिंगाचा शिय माझ्या गावाचा व भक्त ज्योतिर्लिंगाचा भक्त ज्योतिर्लिंगाचा व भक्त ज्योतिर्लिंगाचा भक्त ज्योतिर्लिंगाचा व भक्त ज्योतिर्लिंगाचा संतराम जोडीला व संतराम साथीला संतराम